खरं सांगू का, हा नाश्ता जर तुम्ही घरच्यांना बनवून खाऊ घातला ना, घरच्यांना अजिबात विश्वास बसणार नाही की हा नाश्ता तुम्ही ज्वारीच्या पिठापासून बनवलेला आहे. आता उन्हाळ्यामध्ये ज्वारीच्या पिठापासून बनणारा नाश्ता अगदी पचायला हलका असतो. तर त्यासाठी मी एका बाउलमध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि मोठे 2 ते 3 चमचे दही घेतलेलं आहे. आता सर्व एकत्र करून छान असं फेटून घ्यायचं आहे. आता हे 10 मिनिटं भिजत ठेवायचं आहे. ते भिजतंय तोपर्यंत मी 2 कांदे आणि 1 टोमॅटो बारीक असा कट करून घेतलेला आहे. आता टोमॅटो आणि कांदा कट करून घेतलेला 10 मिनिटांनंतर त्या मिश्रणामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या आणि लसूण बारीक करून घातलेला आहे, तो देखील याच्यामध्ये टाकलेला आहे. त्यानंतर कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. वरून चवीनुसार मीठ घालायचं आणि हे मिश्रण चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती तूप घालून व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे. आणि आता ज्या पद्धतीने आपण उत्तप्पा किंवा डोसा बनवतो त्याच पद्धतीनं हे मिश्रण त्या तव्यावरती सोडून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यावरती एक प्लेट झाकून 2 मिनिटे एका बाजूने भाजून घ्यायचं आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने दोन्ही साईडून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. आता दोन्ही साईडून हा उत्तप्पा छान भाजला की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. तर अशा ह्या ज्वारीच्या पिठापासून बनवलेल्या उत्तप्प्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही ही रेसिपी कोणत्या शहरातून पाहता हे देखील कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.